स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो आज चालतो मी गावात, कारण सकाळी लवकरच उठून आहे ना घरातलं आवरून वगैरे घेतलं. आपल्या घरात एक कार्यक्रम आहे, तुम्हाला तो नंतर सांगाल मित्रांनो कार्यक्रम काय आहे. त्याच्यामुळं मग सर्व आवरून घेतलं, कारण की सुटकाचं पण आपण आहे ना भांडे वगैरे काढले नव्हते. त्याच्यामुळं मग कसं असं सुटक पडलं सगळं धुवावं लागतं, पण धुतलं वगैरे काय नव्हतं तर आत्ता धुतलं आहे का नाही. तर चला मित्रांनो जाऊ मग घरी. आपल्याला घरी जाऊन आहे ना थोडं काम पण आहे, आणि दूध घ्यायला आलतो मित्रांनो गावात. आता घरी जर गेलो तर मम्मी ते फार ओरडते, कारण की आधीच सांगितलंय लवकर ये, टाइमपास करू नको गावामध्ये. बघा मित्रांनो किती मोठं झाड आहे सकाळी बघा. इथं मंगल कार्यालय आहे, आणि गावातून आलो इथं थांबलो. म्हटलं आता इथून सुरुवात करावं ब्लॉगला ना. घरी गेलं ना ते म्हणजे एवढा टाईम काय केलं आहे का नाही. तर चला मित्रांनो निघू. सकाळचे पण वाहनं चालू झालेत आता रोडनी बघा, समोरून वाहनं येतात. चला मग घरी जाऊ, वाट बघत असतील आहे का नाही. दूध इकडे एक तर चहा वगैरे पण बाकी आहे. काल कसा उपास होता मित्रांनो, त्याच्यामुळं काय पोटात फक्त ते साबुदाण्याची खिचडी, आणि ती काय दम धरत नाही मित्रांनो. रात्रीच भूक लागली होती. तर चला मग निघू लवकर घरी मित्रांनो. तर निघालोय आपण तिथून, कारण की गाडीच बंद पडली होती मित्रांनो. मला असा एक क्षण वाटला की आता पहिल्यासारखा गाडीने म्हणजे प्रॉब्लेम दिला काय नो. पण मी काय केलं, एकदा स्विच काय चालू बंद करून बघितलं आणि किक मारली मित्रांनो, पण चालूच नाही झाली. मला वाटलं तोच प्रॉब्लेम पुन्हा झाला. लगेच टेन्शन आलं मित्रांनो, कारण की घरी देखील काम चालू आहे आपलं. त्याच्यामध्ये म्हटलं आता काय खरं नाही गाडीचं आहे का नाही. तर मी काय केलं, डबल आहे ना आपली किक मारली तर गाडी चालू झाली मित्रांनो. मनाला शांती भेटली, यायला बरं झालं म्हटलं गाडी चालू झाली. तर लगेच निघालो मित्रांनो तिथून. असं आहे मित्रांनो, आता जर बंद पडले असते ना त्या पुढं चालवणं ना खूप अवघड झालं असतं, कारण की इथून तिला मग डायरेक्ट राहुरीला आणि लागले असते आपल्याला. कारण की रोडमध्ये ना इथं गावामध्ये ना काही चांगली वगैरे सर्व्हिसिंग करत नाही मित्रांनो, आहे का नाही. तर जाऊ मित्रांनो घरी आपण 5-10 मिनिटांमध्येच पोहोचू. गाड्या पण इतक्या वाहतात ना सकाळी देखील. मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे, आणि संध्याकाळी मी आता आलो मित्रांनो, कारण की चौकात आलो होतो फिरायला. कारण की दिवसभर मित्रांनो घरी काम चालू होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या घरी एक कार्यक्रम आहे, ते सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला पुढं चालू. तर मित्रांनो हे बघा, घरी खूप असं काम होतं, म्हणजे कसं आवर सावर घरातून सगळं करावं लागतं मित्रांनो. कारण की शिवांश आहे ना काम करू देत नाही मित्रांनो, त्याला सांभाळावं लागतं ना. तर मग कसं असतं की तो येडवणी करायला लागला ना मग रडतो वगैरे, मग त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. बघा चौकात आलोय मी, इथं फिरावं वगैरे मस्त मस्त पैकी थोडंफार टाइमपास वगैरे करू. आणि तसं मग टाइमपास करता करता इथं काम पण होत असतं बघा. समोर ओवी हॉटेल वगैरे आहे आपलं. आणि दिवसांदिवस तिथं आहे ना पोरं क्रिकेट खेळायला आले. म्हटलं चला इथून थोडं साईडला जाऊ, कसं बॉल वगैरे लागला तर उगाच दुखणे पाहण्याचे आहे का नाही. तर रोडलाच फिरवतो म्हटलं थोडंफार. हे बघा सकाळी इथं गावाचा रान आहे मित्रांनो, आणि सकाळी आपण ह्या जर रोडने जात असतो, म्हणजे घराचा रोड आपला हा जे, आणि त्याच रोडला फिरतोय मित्रांनो थोडं इतर घरापर्यंत जाऊ इथं. तर मित्रांनो हे बघा ब्लॉग पण अपलोड करायचा आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. बघा गाड्या जात्यात जवळून आहे का नाही, आणि रोड म्हटल्यावर एकदम स्पीडने गाड्या वगैरे गाड्या चालतात, आणि अंधार पडलाय ना मित्रांनो आहे का नाही. तर सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना शुभरात्र.